अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा इथं झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलंच पेटतंय। यातच भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना देखील बघायला मिळतोय, कारण भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलाय। त्या संदर्भातला बघूया हा विशेष वृत्तांत। राणा विरुद्ध वडेट्टीवारांमध्ये वार पलटवार। वादाचं कारण शाब्दिक राजकारण। परतवाडा प्रकरणाचा वाद सी ग्रेड पर्यंत। ए ग्रेड राजकारणाची होते सी ग्रेड दशा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि माजी खासदार नवनीत राणा दोनही आपल्या पक्षाचे फायर ब्रँड नेते। मात्र आता याच दोन फायर ब्रँड नेत्यांमध्ये सध्या विस्तव देखील जात नाहीये। त्याचं कारण ठरलं दोनही नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या शाब्दिक हल्ला प्रतिहल्ल्याचं। अमरावतीच्या परतवाड्यात झालेल्या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला। या वादात माजी खासदार नवनीत राणांनी उडी घेतल्यानंतर वडेट्टीवारांनी त्यांचा उल्लेख विषवल्ली असा केला होता। एक पोचलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषवल्ली आहे असं मी मानतो। विषवल्ली नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली, पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे। काल झालेली घटना, अरे बलात्कार असेल, महिलावरील अत्याचार असेल, शोषण असेल, इथे जात धर्मपंथ येतो कुठे? जो कोणी असेल तो नालायकच असतो, तो हरामखोरच असतो, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। तिथे बुरखेवाले नव्हते, तुला कसं माहीत? नवनीत राणाला कशाच्या आधारावर बोलली? तोंडात आलं, तोंडाच्या वापा बाहेर काढायच्या। आता नवनीत राणांवर कुणी टीका केली आणि नवनीत राणा त्याला प्रत्युत्तर देणार नाही असं होऊच शकत नाही। तिकडे वडेट्टीवारांनी राणांचा एकेरी उल्लेख केला आणि नवनीत राणांनी वडेट्टीवारांना पार चिल्लर वगैरे म्हणत हिरवे साप आणि काय काय ती उपमा दिली। हे सगळे चिल्लर लोक आहे, या चिल्लर माणसांवर बोलायची मला काही गरज नाहीये। पर एक मी सांगू शकते की काँग्रेसनी हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले म्हणून एवढे वडवड करतात। कारण हा सगळे प्रकार आत्ता बाहेर कुठे येऊन पडत आहे। काँग्रेसच्या काळामध्ये हे हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम आणि त्यांच्यावर हा सगळे प्रकरण दाबण्याचं काम काँग्रेसने केलं होतं, पण आता ते बाहेर निघत आहे। पण हे हिरवे विषारी जेवढे साप आहे ना, त्यांना ठेचण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे देशाचे प्रधानमंत्री हे करणार आहे, त्यांना सोडणार नाही। आता फायर ब्रँड नेते म्हटल्यावर त्यांच्यावर केलेली टीका खरंच खाली जाऊ देणार ते वडेट्टीवार कसले? त्यांनी तर पार हद्दच केली। नवनीत राणांचा सी ग्रेड चित्रपटातील हिरोईन असा उल्लेख करत त्यांनी आगपाखड केली। आम्ही चिल्लर आणि मोदी ठोक असं म्हणत वडेट्टीवारांनी नवनीत राणांवर जळजळीत निशाणा साधला। त्या मला चिल्लरच समजतात, कारण त्या मोदींनाच ठोक समजतात, चिल्लर आणि ठोक। त्यामुळे आम्ही चिल्लरच आहोत। राहिला विषय की त्या किती महान आहेत, कारण सी ग्रेडच्या पॉप्युलर त्या हिरोईन आहेत, त्यामुळे त्या ग्रेटच असणार। सी ग्रेड पिक्चरच्या पॉप्युलर हिरोईनकडून ग्रेटच असणार त्या, कारण पडद्यावरच्या तारांकिता आहेत त्या, त्यामुळे आम्ही तर त्यांच्या दृष्टीने चिल्लरच आहोत, त्यामुळे आम्ही चिल्लर आहोत। राहिला हिरवा साप, हिरवा साप हा बिनविषारी असतो, हे जरा शोधा म्हणा जरा। आधी वडेट्टीवार बोलले, मग राणांनी केलेला चिल्लर असा उल्लेख आणि आता सी ग्रेड म्हणत लगावलेला निशाणा। राजकारणातला तो सुसंस्कृतपणा आपल्या नेत्यांच्या वादात कुठेतरी हरवला हे आपल्याला ए ग्रेडच्या क्वालिटीत दिसून येत आहे। आता वडेट्टीवार तर बोलून गेले, मात्र त्यांना प्रत्युत्तर देताना नवनीत राणा किती विखारी टीका करतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। राजकारणात वाद होतात, आरोप प्रत्यारोप होतात, टीकाही होते, मात्र पातळी कधीच सोडली जात नाही आणि हीच महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती होती। यशवंतराव चव्हाण असो, शंकरराव चव्हाण असो किंवा AR अंतुले असो, यांनी देखील विरोधक नेत्यांवर आरोप प्रत्यारोप केले, टीकाही केली, मात्र कधीच खालच्या पातळीवर जाऊन टीका झाली नव्हती।
मात्र आजच्या राजकारणात चित्र बदलत चाललं आहे आणि महाराष्ट्राचा जो सुसंस्कृतपणा आहे तो हरवत चालला आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक ही जी राजकीय जडणघडण आहे ती जपावी एवढीच आजच्या राजकीय नेत्यांकडून माफक अपेक्षा. कॅमेरा पर्सन विलास खडसेसोबत राहुल जोशी, USN न्यूज, नागपूर.